आमदाचं सीझन लईच भारी वाटालय. शेजाराच्या डोळ्यात माती पडल्यासारखी व्हायली. काय कराव, लईच भारी कापूस आला बापा आमदा. बबण्याच्या माईने बी खता माग खत टाकण्यानं परसांची कापूस गेला. लोकांच्या डोळ्यात नजरात माती पडून जाऊ दे. आमदाचा सीझन देवराव पडला तर नंबर 1 आहे रे. एकदम नंबर 1 कापूस आहे देवराव पडलाचा आमदा. ते म्हातार रात्र ना दिवस रात्री शेतात रात्रच्या फवारण्या करायला लोकांना दिसू नये म्हणून, शेजाऱ्याला दिसू नये म्हणून नंबर 1 आहे आमदा त्याचा कापूस. हो रे, दिसून लागण्यासारखा त्याचा आमदाचा कापूस आहे. ते औषध सांगणं गेलं काही नाही. रात्रच्या सुनन ते येऊन फवारायली. म्हातारा आजही शेतीच आहे बा, इथंच आहे दिसायला. मरणा बा लवकर म्हातारे. पोलीस भर कापूस तुले हो बापा. डोळ्यात तुमच्या माती पडाली का रे? असे कामून कराले शेजारी पाजारी सगळेच. आमचा कापूस काय जगाच्या वेगळा मवाच राहिला का रे? कापूस मोठा नाही हो आमदा, लईच भारी दिसायला हो तुमचा कापूस. बापा. हे शेजारी पाजारी मया नावानं आमच्या सुनच्या नावानं काय टाकलं काय नाही सारखं विचारण्यावर राहतं. पण करायला तरी काच्या फवारण्या सांगा की आम्हाला तुम्ही. कराय काय तुम्ही परीनं करायच्या. नाही मग तो रात्र येऊन तुम्ही करायला येऊन रात्र आता तुम्हाला लोकांचे वावर येऊन न्यायची गरजच नाही ना रे बाप्पा. या ऊचाय पत्ता नाही, कार्ट्याचाय पत्ता नाही. लोक शेजारी हिंडाले वावरानं. काही वरपायचं कराले. शेळीला चारा, कोणता बैलाला चारा, काय इथं ठेवणा झाले वावरात. ए कार्ट्या जाणार आहे पटपट, उशीर व्हायला. माय लागलं का रे पोरा कुठे तुला? नाही बाबूला सांगतो. मला सांगतो मी. आई बसतो काय बसतो जाऊ आपण बुड 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 जाऊ. बस म्हाताऱ्याच्या गाडीवर अंगावर घालतो. चापल कुठे आऊन बबने आलं काय की बापा आता. या बबण्याला कसा सुमार नाही रे. कार्ट्याला फासोळ्या मोडून टाकल्या मया. बाबूच्या अंगावर गाडी घातली.